त्यामध्ये 100% यशाची गॅरंटी कधीच नसते. विज्ञानाचे साधं तत्व आहे की एकतर प्रयोग यशस्वी होईल किंवा अयशस्वी होईल. तर हे साधं तत्व सुद्धा लोकांनी समजून घेतलं नाही. 1000 कोटी रुपये वाया गेले असं म्हटलं गेलं. ऍक्च्युअली चांद्रयान-2 ही मोहीम देखील 100% अयशस्वी झाली नव्हती. म्हणजे वैज्ञानिक संस्कृती रुजलीच नाहीये. त्यांना यश झाल्यानंतर नाचता येतं, परंतु अपयश झाल्यानंतर त्याची कारण मीमांसा योग्य पद्धतीने करता येत नाही. की आपल्या देशामध्ये भुकेची समस्या आहे आणि त्या भुकेच्या समस्येवरती आपल्याला जर मात मिळवायची असेल ना तर विज्ञान हेच त्याच्यावरती उत्तर असणार आहे. त्यामुळं पंडित नेहरूंनी त्या काळामध्ये जास्तीत जास्त वैज्ञानिक संस्था चालू केल्या. नाविक टेक्नॉलॉजी आपली आता अशी विकसित झालेली आहे की आपण केवळ भारताचे नाही तर आपल्या शेजारी असलेल्या देशांच्या देखील सैनिकी गरजा आपण पुरवू शकतो. अरे वा, अगदी समर्पण भावनेने काम केलेली ही मंडळी. इस्रोची पहिली जी टीम होती तर ह्यांना एक्झॅक्टली काय करायचंय आणि कसं करायचंय काही अंदाज नसताना चाचपडत त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं तंत्रज्ञान विकसित केलं. एपीजे अब्दुल कलाम बद्दल आपण सांगू शकतो की एक खेडेगावमध्ये जन्मलेला मुलगा आणि तो मिसाईल मॅन आणि राष्ट्रपती देखील झाला. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण त्याच्यामध्ये त्यांची वाचनाची जी आवड होती, वाचनाची गोडी होती ना. ह्याच्यामध्ये वाचताना तुमच्या लक्षात येईल की त्या व्यक्तीला एवढी वाचनाची आवड होती की ज्या काळात त्यांना वाचता येत नव्हतं त्या काळात केवळ चित्र पाहायला मिळावीत यासाठी ते पेपरच्या स्टॉलवरती थांबायचे. इस्रोमध्ये जाण्याच्या संधी काय आहेत ह्या देखील डिस्कस केलेल्या आहेत. तर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे, रॉकेट सायन्स लोकांना समजलं पाहिजे आणि मुळात विज्ञानातले प्रयोग यशस्वी देखील होतात आणि अयशस्वी देखील होतात हे लोकांना कळलं पाहिजे. नमस्कार, मी प्रियंका सरवार. न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. तर आज मी नवीन पुस्तक घेऊन आली आहे तुमच्या समोर, ते म्हणजे इस्रो द प्राईड ऑफ इंडिया. आणि इस्रोचे जे लेखक आहेत पुस्तकाचे नितीन हांडे सर ते आपल्यासोबत आज आहेत. तर सरांचीच आपण चर्चा करूया आणि सरांना विचारूया की इस्रो ह्या पुस्तकामध्ये काय नवीन नवीन माहिती आहे. सर, आपलं स्वागत आहे आजच्या इंटरव्ह्यूमध्ये. धन्यवाद. सर, इस्रो द प्राईड ऑफ इंडिया म्हणजे इस्रो असं नाव जरी आपण ऐकलं किंवा वाचलं कुठे बघितलं तर आपल्याला एक मनामध्ये अभिमान वाटतोय, स्वतः आपोआप येतं ते, म्हणजे ती भावना येते. तर तुम्हाला म्हणजे कुठून ते वाटलं, असं कोणती ती वेळ होती किंवा काय तुम्हाला वाटलं यावरती आपण पुस्तक लिहिलं पाहिजे? मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये चांद्रयान-3 ही मोहीम यशस्वी झाली आणि त्यानंतर जर पाहिलं आपण तर बहुतेक गणपती मंडळामध्ये तोच देखावा होता खूप ठिकाणी. तर मग त्यावेळेस थोडंसं असं वाटलं की चांद्रयान-2 ही मोहीम अयशस्वी झाली होती. त्यावेळेस कित्येक निराशा झाली होती सगळ्यांची. नाही, निराशा तर सामान्य माणसांनी निराश होणं ठीक आहे, परंतु माध्यमांनी असं सूर लावला होता की 1000 कोटी रुपये वाया गेले, 1000 कोटी रुपये पाण्यात गेले. तर कोणताही वैज्ञानिक प्रयोग असेल ना त्यामध्ये 100% यशाची गॅरंटी कधीच नसते. विज्ञानाचे साधं तत्व आहे की एकतर प्रयोग यशस्वी होईल किंवा अयशस्वी होईल. तर हे साधं तत्व सुद्धा लोकांनी समजून घेतलं नाही. 1000 कोटी रुपये वाया गेले असं म्हटलं गेलं. ऍक्च्युली चांद्रयान-2 ही मोहीम देखील 100% अयशस्वी झाली नव्हती. कारण ऑर्बिटर त्याच्या कक्षेमध्ये गेलं होतं, लँडर केवळ खाली उतरताना त्याच्याशी संपर्क तुटला होता. परंतु लोक हे एवढं सगळं समजून घेत नाहीत आणि त्यांनी डायरेक्ट असं सगळं ठरवून टाकलं की सगळे पैसे वाया गेले. तर मग अशा वेळेस असं वाटतं की ह्या देशामध्ये एक सायंटिफिक कल्चर म्हणजे वैज्ञानिक संस्कृती रुजलीच नाहीये. त्यांना यश झाल्यानंतर नाचता येतं, परंतु अपयश झाल्यानंतर त्याची कारण मीमांसा योग्य पद्धतीने करता येत नाही. त्यामुळे असं वाटलं की इस्रो या संस्थेचा अगदी सुरुवातीपासून त्याचा आढावा घेतला पाहिजे, त्याची जडणघडण कशी झाली त्याची माहिती सामान्य माणसाला दिली पाहिजे. त्या हिशोबाने मग इस्रो हे पुस्तक आपल्या समोर आज आलेलं आहे. बरोबर आहे सर. आणि मराठीमध्ये नाहीये, म्हणजे मी तरी आता एवढे पुस्तकं वाचले ना तर जे इंग्लिश पुस्तकं जास्त आहेत, म्हणजे सायन्स असेल किंवा इस्रोशी रिलेटेड असं, तर इंग्लिशचे ते मराठी ट्रान्सलेशन झालेले आहेत, भाषांतरित झालेले वगैरे. पण तुम्ही जे ह्या पुस्तकामध्ये मांडले, म्हणजे आता मी बघते ना, तुम्ही प्रस्तावनामध्ये पण सांगितलंय की 4 विभागामध्ये हे पुस्तक आहे. तर म्हणजे कसं आहे ते, कसं तुम्ही त्याची मांडणी केली आहे? मुळात रॉकेट सायन्स म्हणजे काही अगम्य गोष्ट असते असं नाही. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो ना की तुला ते समजणार, मला तर काय समजणार नाही. म्हणजे एखादी गोष्ट समजणार नाही त्याला रॉकेट सायन्स म्हटलं जातं, परंतु असं अजिबात नाही. रॉकेट सायन्स देखील अतिशय सोपं असतं. तर हे पुस्तक लिहिताना एक विभाग केवळ त्याची टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप होत गेली ना याचा आपला आढावा त्यामध्ये घेतलेला आहे की रॉकेट सायन्स काय एक अद्भुत नाहीये.
अगदी हजारो वर्षापासून रॉकेट सायन्सचे प्रयोग इथे झालेले आहेत की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इंधन जाळून जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण करणे म्हणजे रॉकेट सायन्स. बरोबर. कशाला अजून त्याला कॉम्प्लिकेटेड करायचं. आणि यासाठी अनेक प्रयोग झालेले आहेत. तर हे जे 4 विभाग आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलेले आहे की इस्रोची जडणघडण कशी झाली. तर इस्रोची जडणघडण कशी झाली तर 1962 साली जेव्हा पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई ह्या मंडळींनी असं ठरवलं की आपल्याला अशी काहीतरी संस्था असली पाहिजे जी अंतराळामध्ये संशोधन करेल. आणि त्यांनी इन्कोस्पायर नावाची समिती स्थापन केली आणि त्या समितीने 7 वर्ष काम देखील केलं. तर त्या समितीचं स्थापन होण्यापासून ते इस्रोपर्यंत त्यांचं जो वाटचाल झाली मग त्यामध्ये थुंबाचं तळ कसं त्यासाठी जमीन कशी निवडली आहे हे असेल. त्यानंतर शास्त्रज्ञ कसे निवडले आणि शास्त्रज्ञांना इस्रोमध्ये याची म्हणजे नवीन संस्था आहे ना तर आमचा आहे तो जॉब सोडून आम्ही काय यावं. बरोबर आहे. तर त्यांना अशी ऑफर देण्यात आली होती की तुमचा आहे तो जॉब तसंच राहील. तुम्हाला वाटेल त्यावेळेस त्या दिवशी तुम्ही त्या जॉबमध्ये जाऊ शकाल पण तुम्ही आता इकडे चला. सर ही पार्श्वभूमी ऐकणं फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण आता बघतोय ते बिग पिक्चर बघतोय पण हे बिग पिक्चर तयार होताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि सुरुवात म्हणजे जिथे आपला देश नुकताच स्वातंत्र्यातून झाला होता म्हणजे पारतंत्र्यातून बाहेर आला होता तर त्यावेळेस डिसिजन घेणं म्हणजे नेहरूंची जी दूरदृष्टी असेल की आपल्याला हे का स्थापन करायचंय मग त्यांनी ती मिटिंग घेणं सगळ्यांना बोलून म्हणजे हे सगळं तुम्ही याच्यात मांडलंय पहिल्या याच्यामध्ये. म्हणजे पंडित नेहरूंनी त्या काळामध्ये हे स्पष्ट केलं होतं की आपल्या देशामध्ये भुकेची समस्या आहे आणि त्या भुकेच्या समस्येवरती आपल्याला जर मात मिळवायची असेल ना तर विज्ञान हेच त्याच्यावरती उत्तर असणार आहे. त्यामुळं पंडित नेहरूंनी त्या काळामध्ये जास्तीत जास्त वैज्ञानिक संस्था चालू केल्या आणि इथं पायाभूत संशोधनाचा पाया घातला. ज्याला आपण म्हणतो की मूलभूत संशोधन झालं पाहिजे देशामध्ये तर त्याचा पाया पंडित नेहरूंनी घातला. म्हणून आज आपण बघतोय की आपल्या सोबत अनेक देश स्वतंत्र झाले मात्र ते आज विज्ञानामध्ये कुठेच नाहीयेत आणि भारताने तेवढे प्रगती आपण केली आहे. एवढे कशाला म्हणजे आपल्या इस्रोच्या आधी सुपार्को नावाची संस्था पाकिस्तानमध्ये देखील स्थापन झाली होती मात्र त्यांनी अजूनपर्यंत एक देखील उपग्रह स्वतः सोडू शकले नाही. आणि आज आपण अख्ख्या जगामध्ये वेगवेगळे देश आहेत की जे त्यांचा उपग्रह सोडण्यासाठी आपल्या भारताची मदत घेत आहेत आपल्या इस्रोची मदत घेत आहेत. तेच म्हणजे ही फार आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे सर की इस्रोचं वाटचाल एवढी म्हणजे अवघ्या 70 वर्षामध्ये आपण एवढी प्रगती करतोय जे की म्हणजे नासा असेल किंवा युरोपचं पण जे आहे स्पेस सेंटर आणि चायना म्हणजे यांच्या बरोबरीने आपण आता आलोय तिथपर्यंत अगदी आलोय की काय. सर आता हे दुसरा जे तुम्ही मांडलाय म्हणजे इस्रोच्या वाटचालीतील मैलाचे दगड तर असं नाव काय आणि काय त्या आपल्याकडे आहे ना रॉकेटची जशी डेव्हलपमेंट होत गेली ते आपण पाहणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपण ज्याला बाहुबली म्हणतोय किंवा फॅटबॉय म्हणतोय GSLV-3 तर त्याची क्षमता आता आपल्याकडे झालेली किंवा 3500-4000 किलोमीटर आपण आकाशामध्ये पाठवू शकतो. पण एक पहिलं जे रॉकेट आपण बनवलं होतं ते केवळ 75 किलोचं होतं आणि ते पाठवण्यासाठी देखील आपल्याकडे ते प्रयोग यशस्वी होईल याची गॅरंटी नव्हती. तर हा विकास जो होत गेलाय आणि लक्षात घ्या की आपल्याला टेक्नॉलॉजी कोणी सहजासहजी देऊ केली नाही. ज्या देशांनी त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी होती ना ते शक्यतो त्यांची कालबाह्य झालेली टेक्नॉलॉजी आपल्याला द्यायची. की त्यांच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे आणि त्यांच्याकडे आता ही जुनी टेक्नॉलॉजी ती वायाच जाणार आहे तर अशा वेळेस ती टेक्नॉलॉजी ते आपल्याला द्यायची. तर असं असताना देखील आपले शास्त्रज्ञ त्यामध्ये मेहनत करत होते आणि ते विकसित होत गेले. त्यामुळं इस्रोच्या वाटचालीमधील मैलाचे दगड यामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टींचा विकास केलेला आहे विचार केलेला आहे ज्यामध्ये विकास इंजिन असेल या इतर गोष्टी असतील याचा आपण त्यामध्ये आढावा PSLV GSLV म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीचा वापर होत गेला प्रत्येक मिशन मध्ये वगैरे ते सगळंच तुम्ही याच्यामध्ये नाविक नावाचे जे आहे त्याचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. कारण कारगिल लढाईमध्ये 1999 जेव्हा कारगिल लढाई झाली होती त्यावेळेस जे आतंकवादी होते ते उंचावरती खोबणीमध्ये लपून बसले होते आणि त्यावेळेस आपण अमेरिकेला किंवा गुगल मॅपला आपण थोडस सॅटेलाइटची मदत मागितली होती की तुम्ही आम्हाला टेक्नॉलॉजीची मदत करा जेणेकरून आम्हाला आतंकवादी पकडता येतील. मात्र गुगल मॅपने ती आपल्याला मदत दिली नव्हती. त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की ह्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण असलं पाहिजे. आणि त्यानंतर 7 उपग्रहांचा तो हे होता आपला नाविक मध्ये कसं सांगतो तुम्हाला की कोणती पण गोष्ट एखादी गोष्टीची स्थान निश्चित व्हायची असेल ना ह्याच्या मागे भूमिती आहे. तर नाविक कसं काम करतं तर आपल्या आकाशामध्ये 7 उपग्रह आपण सोडलेले आहेत आणि ते त्याचं लक्ष ठेवतात. तर GPS काम कसं करतं तुम्हाला माहिती आहे का तर आपण कोणतं पण 2 वर्तुळ एकमेकाला छेदत असतील तर ते 2 बिंदूमध्ये छेदतात. जास्त बिंदूमध्ये छेदू शकत नाही.
त्याच पद्धतीने 3 वर्तुळ जर एका एकमेकांना छेदत असतील तर ती केवळ एकाच बिंदू छेदतात. ती त्याच्यापेक्षा जास्त बिंदू छेदत नाही. बरोबर आहे. तर हे टेक्नॉलॉजी वापर करून की किमान 3 सॅटेलाइट आपल्यासाठी राबत असतील तर आपल्याला आपली स्थान निश्चित करता येते. म्हणजे आज मी इथं बोलतोय तर मी मुंबईपासून किती किलोमीटर आहे, मी सांगलीपासून किती किलोमीटर आहे आणि मी नाशिकपासून किती किलोमीटर आहे, ह्याच्यावरून मी एक्झॅक्टली कळेल की मी टिळकवाडीला बसलेलो आहे. बरोबर. तर हे ह्याच्यामध्ये गणित आहे, भूमिती आहे. तर नाविक टेक्नॉलॉजी आपली आता अशी विकसित झालेली आहे की आपण केवळ भारताचे नाही तर आपल्या शेजारी असलेल्या देशांच्या देखील सैनिकी गरजा आपण पुरवू शकतो. अरे वा, म्हणजे फारच चांगली गोष्ट आहे सर. म्हणजे ही आपण स्वतः बिल्ड केली, म्हणजे इस्रोने आणि स्वतः बनवली, त्या टेक्नॉलॉजीचा वापर केला. म्हणजे आता ही नवीन गोष्ट तुम्हाला पण कळाली असेल. ह्याच्याबद्दल सर माहिती नसतं खूप जणांना, म्हणजे तर ठराविक लोकांना जे इस्रोमध्ये सायंटिस्ट आहेत त्यांना तर माहितीच आहे, त्यांनी स्वतः चालली आहे, किंवा जे याच्याबद्दल अभ्यास करतायत, ज्यांना तिथे जायचं इच्छा आहेत त्यांना माहिती असते. पण सामान्य लोकांना हे माहिती नसतं. सामान्य लोकांना देखील लवकरच माहिती होईल, कारण ही नाविक ही सिस्टीम आता सगळ्या अवजड गाड्यांना कंपल्सरी केलेलीच आहे आणि त्यानंतर आता बाकीच्या 4 व्हीलरला पण कंपल्सरी करणार आहेत. अरे वा, मस्त. म्हणजे तर नवीन गोष्ट कळली आज तुमच्या. प्रत्येकच वेळी तुम्ही भेटता तेव्हा काहीतरी नवीन आम्हाला ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं. सर, नायक हा पुढचा टप्पा आहे, इस्रोमधील नायक. तर म्हणजे फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे माझे स्वतःच इस्रोमधले 2-3 आपण आयडलच आहे सगळ्यांचेच माझ्या मते. APJ अब्दुल कलाम सर झालेत, धवन सर झालेत वगैरे. म्हणजे ही फार अशी ग्रेट माणसं आहेत सगळी. आपण ज्यांना म्हणतो ना की अगदी समर्पण भावनेने काम केलेली मंडळी आहेत. इस्रोची पहिली जी टीम होती तर ह्यांना एक्झॅक्टली काय करायचंय आणि कसं करायचंय काही अंदाज नसताना चाचपडत त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं तंत्रज्ञान विकसित केलं. तुम्हाला त्यांचं वाचताना गंमत वाटेल की जेव्हा इस्रो स्थापन झाली होती तर त्यांनी स्टेशनहून सायकल मारत तळावरती जायचं. हो सर, म्हणजे तुम्ही कव्हर फोटो बघितला असेल पुस्तकाचा, तर इथे बघा हे चंद्रयान 3चं सर हे आपलं मिशनचं हे आहे आणि खाली सायकलवरती आपण पहिलं हे घेऊन जातोय आणि सायकलचा चित्र आहे वगैरे. सरांनी ते मांडलंय. म्हणजे तो काळ आणि आत्ताचा इथपर्यंत प्रगती जी केली आहे ती ह्या पुस्तकाच्या कव्हर फोटोमध्ये आहे. तर काय सांगाल सर हे सायकलची गंमत तुम्हाला ह्यासाठी सांगतोय की त्या काळामध्ये आपल्या इस्रोकडे कोणतं वाहन देखील नव्हतं जे आपल्या शास्त्रज्ञांना त्यांच्या निवासापासून त्यांच्या तळापर्यंत संशोधन संस्थेपर्यंत. त्यामुळे यांनी काय करायचं, सगळ्यांनी सकाळी, आणि असं होतं की सकाळी जायची वेळ होती, संध्याकाळी यायची वेळ नव्हती. त्यामुळं सगळ्यांनी सकाळी जायचं कामाला आणि त्यानंतर तिथं कॅन्टीन पण नव्हतं. त्यामुळे दुपारी जेव्हा जेवणाची वेळ होईल त्यावेळेस एकाने यायचं सायकलवरती पुन्हा स्टेशनला जे काही मिळेल, आता तुम्हाला माहिती स्टेशनला काय क्वालिटीचं मिळणार, तर जे काही मिळेल ते घेऊन जायचं आणि पुन्हा खायचं आणि पुन्हा संध्याकाळी जेव्हा काम संपेल त्यावेळेस यायचं. आणि गंमत वाटेल की APJ अब्दुल कलामांना सायकल देखील येत नव्हती, त्यामुळे ते कायम डबल शीट मागे बसलेले असायचे. बरोबर आहे, त्यांचं ते फोटो पण आहेत 1-2 ह्याच्यामध्ये त्यांनी हे केलं. तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करताना ह्यांनी इस्रो घडवली, म्हणून इस्रोचे नायक याच्यामध्ये आपण सतीश धवन असतील, विक्रम साराभाई असतील किंवा युवा लोकांचं त्यांचं नाव खूप कमी लोकांना माहिती असतं, पण आपल्या देशामध्ये जे सॅटेलाइट बनवले होते तर त्यामध्ये त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे आज त्यांच्या नावानेच आपण सॅटेलाइट सेंटर चालवतो आहोत. सर, ही फार म्हणजे ही अशी लोक आहेत की ज्यांनी इस्रोसाठी काम केलंच आहे सर, पण त्यांनी अशी कामं आणि एक टीम मॅनेजमेंट असेल किंवा त्यांची दूरदृष्टी असेल, त्यांचा अभ्यासाची जी चिकित्सक वृत्ती असेल वगैरे, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला खूप सांगितलंय. म्हणजे त्यांचा जीवन, प्रत्येकाचा जीवन प्रवास एक असा होता की आपल्याला ते इन्स्पायर करतात. तर त्यांच्यामधले मग असं काही तुम्ही किस्से किंवा घटना असं टाकल्यात का? मला सतीश धवनांचे किस्से तुम्हाला सांगायला आवडेल. सतीश धवनांनी हाऊ बर्ड फ्लाय नावाचं पुस्तक लिहिलंय. तर त्यांचं तुम्हाला विषय सांगतो की ते सकाळी 6 वाजता एकदा जंगलात गेले की 9 वाजल्याशिवाय जंगलातून बाहेर यायचे नाहीत आणि केवळ पक्षी पाहायचे. त्याचा उपयोग त्यांनी विज्ञानामध्ये केला. हो, आणि त्यांनी त्याचं पुस्तक लिहिलं हाऊ बर्ड फ्लाय म्हणून. तर जसं विक्रम साहेबांच्या काळामध्ये होतं की जायची वेळ होती, यायची वेळ नव्हती, सतीश धवनांचं एकदम उलट होतं की लिमिटेड वेळमध्ये त्याच वेळेत जायचं आणि त्यावेळेत यायचं, नंतर संध्याकाळी 6ला सुट्टी केली पाहिजे, या मताचे ते होते. परंतु त्यांनी लिडरशिपचं जे आदर्श उदाहरण तिथं घातलं की APJ अब्दुल कलाम यांना जेव्हा एक मोहीम दिली होती आणि ती मोहीम यशस्वी झाली. मुळात त्यांना मोहीम जेव्हा दिली होती त्यावेळेस त्यांच्यापेक्षा सिनियर लोक तिथं होती आणि त्यामुळे सगळ्यांच्या भोवया उंचावल्या होत्या की APJ अब्दुल कलामांना का दिली, कसं दिलं, परंतु यांचा विश्वास होता त्यामध्ये
पण काही कारणाने ती मोहीम अयशस्वी झाली. त्यावेळेस ती जवानांनी ती सगळी जबाबदारी स्वतः घेतली आणि सांगितलं की आम्ही काही कारणाने आज अयशस्वी झालो असलो तर भविष्यात आम्ही यशस्वी होऊ. आणि पुढच्याच वर्षी ती मोहीम पुन्हा यशस्वी झाली. त्यावेळेस मात्र प्रेसला सामोरं जायला त्यांनी एपीजे अब्दुल कलाम पाठवलं. म्हणजे जेव्हा चुकतोय म्हणजे ही खूप चांगल्या लिडरशिपची लक्षणं आहे धवन सरांची. म्हणजे मला हा तुम्ही सांगितलेला जो इन्सिडेंट आहे ना सर मला फारच आवडतो. म्हणजे एखादा लिडरशिप किंवा कसं असली पाहिजे आणि कोणताही असू दे मग ते कोणताही विषय असू द्या किंवा राजकारण असू द्या कोणतंही असू द्या फील्ड कोणतीही असू द्या. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे ना सर की चुकतोय तर त्याची जबाबदारी आपण घ्यायची आहे आणि जर आपण यशस्वी होतो तर तिथे आपल्या टीमला सोबत कारण की टीमचं श्रेय असतं शेवटी पुढे जाऊन. तर म्हणजे फारच एपीजे अब्दुल कलाम बद्दल आपण सांगू शकतो की एक खेडेगावमध्ये जन्मलेला मुलगा आणि तो मिसाईल मॅन आणि राष्ट्रपती देखील झाला. खूप मोठी गोष्ट आहे कारण त्याच्यामध्ये त्यांची वाचनाची जी आवड होती वाचनाची गोडी होती ना. ह्याच्यामध्ये वाचताना तुमच्या लक्षात येईल की त्या व्यक्तीला एवढी वाचनाची आवड होती की ज्या काळात त्यांना वाचता येत नव्हतं त्या काळात केवळ चित्र पाहायला मिळावीत यासाठी ते पेपरच्या स्टॉलवर थांबायचे. आणि यासाठी थांबायला मिळावं यासाठी ते आहेत ना जेव्हा पेपरचे गठ्ठे ट्रेन मधून फेकले जायचे तेव्हा त्या दुकानदाराला ते गठ्ठे आणण्यासाठी मदत करायचे आणि मग चित्र बघत वाचायचे. तर ही अशी गोडी त्यांची वाचनाची गोडी होती. आणि दिवसाचा कितीही उशीर झाला म्हणजे झोपताना रात्रीचा 1-1:30 वाजू दे 2 वाजू दे तेव्हा देखील ते वाचल्याशिवाय झोपायचे नाहीत. म्हणजे ही किती सर आपण पण असं आता अंगी बाळ हळूहळू येतं ते पण मग त्यांच्याकडून ह्या गोष्टी पण शिकण्यासारख्या आहेत की म्हणजे शिस्त असेल किंवा नीटनेटकेपणा असेल किंवा कामाबद्दल असलेले जे डेडिकेशन असेल अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडनं खूप शिकण्याजोग्या आहेत. बरोबर सर. आणि म्हणजे पुस्तकाचा शेवट कसा होता म्हणजे तुम्ही शेवटी बहुतेक मोहिमांचं सगळ्या मोहिमा तर सगळ्यात पहिला जी आपली मोठी यशस्वी मोहीम म्हणता येईल ती होती आर्यभट्ट मोहीम की आपण आपला उपग्रह सोडला. ऍक्च्युली ती मोहीम यान त्याचं आपलं नव्हतं त्याचा फक्त उपग्रह आपण बनवला होता रशियन रॉकेटच्या साह्याने आपण ते सोडलं होतं. पण तरी सुद्धा आपला उपग्रह स्वतः आकाशामध्ये गेला ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर मग चांद्रयान-1 चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 या 3 मोहिमा तर आहेतच. याशिवाय मंगळयान ही मोहीम खूपच म्हणजे आज त्याला सिनेमामध्ये कदाचित स्थान भेटल्यामुळे ती सगळ्यांना माहिती झालेली आहे. त्याच्यावरती सिनेमा निघलाय त्याच्यावरती शॉर्ट फिल्म निघली आणि त्याच्यावरती डॉक्युमेंटरी पण निघली. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ती फेमस झालेली आहे. आणि पण माझ्या मते सर ह्या विषयाच्या डॉक्युमेंटरीज वेगवेगळ्या आहेतच की पण कसं आहे म्हणजे मला हे पुस्तक सगळ्यांना का सजेस्ट करावं वाटतं की का वाचावं की इस्रो ही खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पूर्ण भारतासाठी. आणि तुम्ही बघा ना सगळ्याच गोष्टी आहे पार्श्वभूमी असेल त्यातले काही ज्या म्हणजे इस्रोमध्ये ज्या गोष्टी वापरल्यात किंवा जे उपग्रह असतील किंवा कोणतं काही असेल नायक असतील किंवा मोहिमा असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच पुस्तकात एकाच ठिकाणी वाचायला मिळतात. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरजच नाहीये सगळं इथे मिळते त्याचं. आणि सरांचा अभ्यास आणि सरांची लिहिण्याची सांगण्याची पद्धत इतकी चांगली आहे ना तर ती आपल्याला बोर नाही होत म्हणजे आपण वाचत राहतोय. त्यामुळे सर हे पुस्तक फार इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे आत्ता चाललंय तर म्हणजे आता आम्ही स्वतःच पब्लिशिंग हाऊसमध्ये काम करतोय तर आम्ही रिस्पॉन्स बघतोय लोकांना फार आवडतंय हे पुस्तक. म्हणजे स्वतःहून विचारतायत की मुलं पण विचारतात आणि की आम्हाला हे वाचायचं आहे पालकांना सांगतायत. तर तुम्हाला कसं रिस्पॉन्स होता पुस्तकासाठी? विशेषतः शाळकरी मुलांकडून याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. 9वी-10वीची मुलं असतील ना ती त्यांना खूपच छान काय. विशेष त्याच्यामध्ये शेवटच्या सेगमेंटमध्ये आहे ना इस्रोमध्ये जाण्याच्या संधी काय आहेत ह्या देखील डिस्कस केलेल्या आहेत. त्यामुळे देखील त्या मुलांना खूप त्याचं विशेष वाटत असावं. तर सर्वांगीण पुस्तक आहे. इस्रोचा म्हणजे ज्याला इस्रोचं सगळं जाणून घ्यायचंय त्यासाठी देखील उपयोगाचं आहे आणि ज्याला केवळ रॉकेट सायन्स जाणून घ्यायचं असेल त्याच्यासाठी देखील उपयोगाचं आहे. पण उपयोगाचं आहे. बरोबर आहे. असं कुठे वाटलं का की नाही इस्रो बद्दल सगळीकडे माहिती आहे आता इंग्लिश पुस्तकं आहे तुम्हीच आता बोललात फिल्म्स येत आहेत आणि डॉक्युमेंटरीज तयार होत आहेत. पुन्हा यश मिळालं ना की त्या यशाचे वाटेकरी खूप जण असतात आणि मग त्याची क्रीम खाण्यासाठी पण खूप जण येतात. तर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे रॉकेट सायन्स लोकांना समजलं पाहिजे आणि मुळात विज्ञानातले प्रयोग यशस्वी देखील होतात आणि अयशस्वी देखील होतात हे लोकांना कळलं पाहिजे. तर हा मूळ पाया आहे. तर हा समजण्यासाठी आपण म्हणतो की इस्रो त्याच्यातले अनेक यशस्वी प्रयोग अनेक यशस्वी प्रयोग या सगळ्यांचा लेखाजोखा या पुस्तकामध्ये आहे. अनेक प्रयोग फसलेत अनेक प्रयोग यशस्वी झालेत आणि हे अपरिहार्य असतं. तर हे समजून घ्यायचं तुम्हाला तुम्ही इस्रो हे पुस्तक वाचलं पाहिजे. सर याची पुस्तक कसं आलं त्याची आम्हाला जरा गोष्ट सांगा. म्हणजे
न्यू इराकडे कसं आलं आणि नाही हे तुमचं पुस्तक बोलणं कसं झालं? मुळात आहे ना, शरद तांदळे साहेबांनी मला सांगितलं होतं की आपल्याला इस्रो हे विषयावरती पुस्तक आलं पाहिजे. अच्छा. तर आम्ही दोघांनी मिळून एक आराखडा तयार केला की त्याच्यामध्ये काय काय कंटेंट असेल. बरोबर. जसं तुम्ही म्हटलं की 4 विभाग आहेत, की इस्रो मधले जे नायक. सर तो बहुतेक काहीतरी एक इन्सिडेंट होता, तुम्ही पण मला एकदा बोलला होता की चंद्रयानच हे चाललं होतं आणि चांद्रयानचीच मोहीम झाली होती. हो, तो प्रसंग होता. चांद्रयान मोहीम यशस्वी झाली होती आणि गणपतीचं तुम्हाला सांगितलं होतं की सगळीकडे डेकोरेशन मध्ये देखील चालू होतं. सर म्हणले की आपण ह्याच्याबद्दल लिहिलं पाहिजे जेणेकरून इस्रो काय ते लोकांना समजेल. तर सगळा आराखडा फोनवरतीच तयार झाला आणि त्यानंतर मग लवकरात लवकर ते पुस्तक 2 महिन्यामध्ये कम्प्लीट झालं. 2 महिन्यात तुम्ही लिहून एकदम मोकळे झाला. छानच, म्हणजे खूप छान सरांचं हे पुस्तक आहे. तर सगळ्यांना मी आवर्जून सजेस्ट करेल. आणि सर आपण हे सांगितलंच नाही की हे असं नाही आहे की लहान मुलांनीच वाचावे किंवा शाळेतल्याच मुलांनी वाचावं. नाही हे पुस्तक विज्ञानाची गोडी असलेलं प्रत्येकाने वाचलं पाहिजे. कारण ह्याच्यामधले अनेक घटना आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला प्रेरणा देणार आहेत, तुम्हाला विज्ञान शिकवणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. तुमचं वयोगट कोणचं असू द्या, त्यांनी काही फरक पडत नाही. तुम्हाला विज्ञानाची थोडीशी बेसिक नॉलेज असू द्या किंवा नसू द्या, तरी देखील तुम्हाला हे पुस्तक समजणार. माझ्या मते आवड असणाऱ्या आणि नसणाऱ्या दोघांनी वाचलं पाहिजे. म्हणजे आवड नसेल तरी त्याला आवड लागणारच आहे. म्हणजे ते इतकं सुंदर मांडणी आहे त्यांची पुस्तकाची आणि इंटरेस्टिंग वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे म्हणजे माहिती आहेत, इन्फॉर्मेटिव्ह पुस्तक आहे. तर तुम्हाला आवडणार आहे वाचायला. तर सरांचं हे पुस्तक आहे द इस्रो प्राईड ऑफ इंडिया. तर नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. न्यू इरा पब्लिशिंग हाऊसमध्ये हे पुस्तक मिळतच आहे आणि बाहेर हे सगळीकडे अवेलेबल आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर सर तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलंय. आज वेगवेगळी माहिती कळाली आहे. तर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्याकडे आलात. थँक्यू.